विभागामधील जे गावे आहेत निमळ्या, पाल, सहस्रलिंग, लालमाती, गारबल्ली, गारखेडा, कुसुंबा बुद्रुक, कुसुंबा खुर्द, लोहारा, मुंजलवाडी आणि शिंदखेड या गावातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, येथील सरपंच, माजी सरपंच, उपसरपंच, येथील ग्रामपंचायत सदस्य या सर्वांनी मिळून रावेर पाल रस्ता हायवे कृती समिती या माध्यमातून जे काही आंदोलन छेडलेलं आहे, तर त्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही आज कुसुंबा खुर्द येथे रावेर पाल रस्ता अडवून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे। याचं कारण असं की या आदिवासी भागावर कायम शासन आणि प्रशासन यांनी अन्याय केलेला आहे आणि आमच्या भागावर विकासाची दूरदृष्टी आजपर्यंत लाभलेली नाही। याचं कारण की सन 2016मध्ये भारत सरकारने एक राजपत्र काढलेलं आहे। भारत सरकार राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण जे कार्यालय आहे, सडक मंत्रालय जे भारत सरकारचं, यांनी राजपत्रामध्ये 2016मध्ये म्हणजे रावेर ते पाल रस्ता जो आहे तर हा रस्ता हायवेमध्ये दाखवलेला आहे की जेणेकरून मध्य प्रदेशामधील धार, बानेर, बिष्टान मार्गे पाल, कुसुंबा मार्गे रावेर हा रस्ता त्यांनी सन 2016मध्ये हायवे म्हणून घोषित केलेला आहे, राष्ट्रीय राजमार्ग म्हणून घोषित केलेला आहे। परंतु मागील 8 वर्षामध्ये येथील शासन आणि प्रशासनाने या आदिवासी भागावर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून हा रस्ता आजपर्यंत हायवेमध्ये रूपांतरित केलेला नाही। आजही हा रस्ता प्रजिमा 1 क्रमांक म्हणून हा रस्ता ओळखला जातो आणि वारंवार हा प्रजिमा क्रमांक 1 जो रस्ता आहे तर या रस्त्याचं बनवत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांच्या म्हणण्यानुसार या रस्त्याचं इस्टिमेट जे काही आहे तर यांचा विचार असा आहे की या रस्त्यावरून फक्त 9 टनची किंवा 10 टनची गाडी फक्त प्रवास करू शकते, त्यामुळे त्यांचं इस्टिमेट 9 टनच्या गाडीचं यांनी बनवलेलं आहे। परंतु प्रत्यक्षामध्ये या रस्त्यावरून 30, 35, 40 टनचे लोडिंग गाड्या, अवजड वाहने, कंटेनर्स इकडनं कायम वापरतात, त्यामुळे रस्ता हा तग धरत नाही आणि एका महिन्यामध्ये हा रस्ता खराब होतो आणि प्रशासनाचा आणि शासनाचा पैसा विनाकारण व्यर्थ जातोय। तर आमच्या सर्व ग्रामपंचायती जेवढ्या काही आहेत तर आमच्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये आम्ही ठराव घेतलेला आहे की हा जो रस्ता आहे रावेर पाल रस्ता हा प्रजिमा 1 क्रमांकामधून दर्जोन्नत करावा आणि तात्काळ याचा हायवेमध्ये रूपांतरित करावं अशी मागणी घेऊन आम्ही सन्माननीय रावेर लोकसभेच्या खासदार रक्षाताई खडसे, जळगाव जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाधिकारी, रावेर तालुक्याचे सन्माननीय तहसीलदार, रावेर तालुक्याचे सन्माननीय आमदार श्रीदादा चौधरी असतील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अधीक्षक अभियंता असतील, त्यानंतर प्राधिकरणाचे अधिकारी आहेत, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक जे आहे राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाचे अधिकारी आहेत, आम्ही यांना 1.5 महिन्यापूर्वी प्रत्यक्ष भेटून आमच्या शिष्टमंडळाने यांची चर्चा केलेली आहे, यांना निवेदन दिलेले आहे आणि हा रस्ता लवकरात लवकर आपण महामार्गामध्ये रूपांतरित करावा अशी मागणी केलेली आहे। परंतु मागील 1.5 महिन्यांपासून शासन आणि प्रशासन यांनी आमच्या समितीला कुठल्याही प्रकारचा पत्रव्यवहार केलेला नाही, त्यामुळे आमच्या आदिवासी भागातील सर्व सदस्य, सरपंच, माजी सरपंच, उपसरपंच यांनी जी समिती तयार केलेली आहे रावेर पाल रस्ता हायवे कृती समिती, त्याच्या माध्यमातून आम्ही मागील 8 दिवसापूर्वी माननीय तहसीलदार साहेब, माननीय पोलीस निरीक्षक साहेब, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांची प्रत्यक्ष भेट घेऊन यांना विनंती केली होती की तुम्ही 20 तारखेपर्यंत जर का हा रस्ता बॅरिकेड लावून वाहनात बंद नाही जर केला तर आम्हाला धरणे आंदोलन करून हा रस्ता अडवावा लागेल। परंतु आमच्या मागणी करणे यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेलं आहे। आमची प्रशासनाला विनंती आहे, आम्हाला माहिती आहे की हा हायवे रस्ता होण्याकरता कमीत कमी 4 ते 5 वर्षाचा अवधी लागू शकतो, आम्हाला या गोष्टीची जाणीव आहे। परंतु आमची एक मागणी आहे की हा रस्ता हायवेमध्ये रूपांतरित होत नाही तोपर्यंत या रस्त्याने जे अवजड वाहनं जातो आहेत, जे कंटेनर या रस्त्याने जात आहेत, लोडिंग गाड्या जात आहेत, तर त्या अवजड वाहनांना आपण रावेरच्या ITI कॉलेजजवळ आणि पाल या ठिकाणी मध्य प्रदेशच्या बॉर्डरवरती आपण कायमस्वरूपी जसं रेल्वे फाटकाच्या बाहेर बॅरिकेड्स लावलेले असतात त्याप्रमाणे लोखंडी बॅरिकेड्स लावून हा रस्ता आपण कायमस्वरूपी वापराकरता बंद करावा आणि तिथं आम्हाला आंदोलन करावं लागेल। परंतु आतापर्यंत शासनाने त्या ठिकाणी बॅरिकेड्स लावलेले नाही आणि हा रस्ता अडवलेला नाही, त्यामुळे आम्हाला आज हे आंदोलन करावं लागत आहे आणि जोपर्यंत शासन आणि प्रशासन बॅरिकेड्स लावून येथील अवजड वाहनांना बंदी घालत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन असं सुरू असणार आहे। मग आम्हाला
शासनाने आमच्यावरती गुन्हे दाखल जरी केले, आम्हाला तुरुंगात जरी डांबलं, तरी आमच्या आदिवासी विभागाच्या विकासाकरता आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये आमचं बलिदान द्यायला तयार आहोत। याकरता शासन आणि प्रशासनाला आमची कळकळीची विनंती आहे की आपण आमच्या मागण्यांकडे लवकरात लवकर लक्ष द्यावं आणि रावेरला ITI कॉलेजजवळ बॅरिकेड्स लावावेत आणि पाचजवळ बॅरिकेड्स लावून हा रस्ता अवजड वाहनांना कायमस्वरूपी बंद करावा, जेणेकरून आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही। धन्यवाद।